हॅलो. हॅलो. हां, नमस्कार साहेब. हां झाला माझ्या त्यांच्याशी बोलणं. ॲक्च्युली मी डायरेक्ट तिथे बँकेमध्ये पण कन्सल्ट केला हां आणि त्यांच्याशी कन्सल्ट केल्यानंतर बोलतात की हो सर, ॲक्च्युली त्यांचा अमाऊंट जास्ती आहे आणि तो एकदाच कसा ट्रान्सफर करायला जमणार नाही. सगळं क्लिअर पण आहे, पण तरी पण कसं माहिती आहे, एवढा मोठा अमाऊंट करंट अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू शकत नाही आपण. कारण की कसं माहिती आहे, एवढा अमाऊंट म्हणजे काय जागा वगैरे विकल्या आहेत का, एवढा अमाऊंट कसं काय झाला, तुम्ही पण त्यांनी पण भरलेलं आहे, तुम्ही पण त्यांना दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वगैरे एवढं तुम्ही अमाऊंट ऍड केलेलं आहे, तो मला समजतोय. पण त्यांना नाही समज, म्हणजे कसं लगेच त्यांच्या रेट वगैरे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होते. तर मग त्यांनी बोललं की सांगितलं नाही काम करा, त्यांना मी सांगितलेलं आहे की ओव्हरड्यूज म्हणून 3 इन्स्टॉलमेंट आहे, त्यांना क्लिअर करायला सांगा आणि एक एक करून त्याचं सगळं पेमेंट क्लिअर होऊन जाईल. तर मी बोललो ओके, मी बोलून घेतो त्यांच्याशी एकदा. आणि त्यांना बोलले की हो, म्हणजे बोलणं झालं आणि त्यांना सिस्टमकडून मेसेज पण गेला आहे, काहीतरी जो गेला आहे त्यांना तो सांगा क्लिअर करा. मी बोललो ओके, मी बोलून घेतो त्यांच्याशी आणि तसंच मला अपडेट करतो. बर. मग ते काय म्हटले मला, एक अमाऊंट तुम्ही भरा, नंतर आम्ही पाठवतो, पहिला इन्स्टॉलमेंट रिलीज करतो. हो, तसा की मला तर तसं काहीच नाही बोलते. नाही, मला म्हटली की तसं. ओके ओके, मग नाही, मला तसं काही नाही बोलते. मला फक्त बोलते की म्हणजे त्यांना झाला की आपण करून देऊ. नाही, ते झालं, परंतु मला सांगताना असं सांगितलंय बरं का त्यांनी. ओके ओके, मला तसं काय नाही, फक्त मला एवढंच बोलले की त्यांच्या 3 इन्स्टॉलमेंट पेंडिंग आहे. नाही, मी त्यांना म्हटलं मला एवढं मी भरू शकत नाही, एक दोन तीन इन्स्टॉलमेंट. मी एक इन्स्टॉलमेंट भरल्यावर तुम्ही मला माझं एक अमाऊंट हे करा म्हटलं होतं, पाठवा म्हटलं. मग ठीक आहे म्हटलं की. आता तुम्हाला किती झाले डायरेक्ट? आत्ता त्यांनी 20,000 काहीतरी पाठवली लिंक. मला तुम्ही तो प्रोसेस करून घ्या, मी बोलतो त्यांना. मला म्हणाले ते की पहिली अमाऊंट तुम्ही पाठवा, मग मी पहिले इन्स्टॉलमेंट रिलीज करतो लगेच. मग होईल का आज पण निश्चित? ठीक आहे. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर करतो आता. तुम्हाला सगळ्याला स्क्रीन दिसती का माझ्या ह्याची? नाही सर. स्क्रीन दिसत नाही? नाही दिसत. दिसले. नाही, दिसत असेल ना. हा, आता आली. सिलेबस आहे ते स्क्रीन दिसत असेल की. हो सर, आता दिसते. हां, तेच म्हटलं. ओके. सर दिसत नाही. काही जण दिसतात, ते काही दिसत नाही म्हणते. दिसते. दिसते ना? हा, नाही दिसते. दिसत सर. स्क्रॉल करतोय मी, दिसत नाही? हो, दिसते सर. दिसते. तेच म्हटलं. ठीक आहे, एक मिनिट. हा, माईक बंद कर गेला का? ठीक आहे.
ही जी स्क्रीन आहे ती तुम्हाला ते आपले जे सिलेबस आहे, तुमचे माईक्स बंद करा. तुमचे सगळ्याचे माईक्स आहेत ते बंद करा. ठीक आहे. तर इथं तुम्हाला सिलेबस दिसतोय, सिलेबस ऑफ इलेक्ट्रॉनिक्स BSc 1 सेमिस्टर 1 अँड 2. जून 2019ला हा लागू झाला आपल्याला सिलेबस. इथं तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. तर आपल्याला 4 पेपर्स आहेत. मागच्याच मी सांगितलं होतं तुम्हाला की पेपर 1 जो आहे तो बेसिक सर्किट थिअरी अँड नेटवर्क ॲनालिसिस या नावाचा पेपर आहे. बरोबर आहे का? ठीक आहे. हा पेपर 1 आहे तुमचा. ठीक आहे. बेसिक सर्किट थिअरी अँड नेटवर्क ॲनालिसिस. इथे मी खूण करतोय अशी, इथे तुम्हाला दिसतंय बेसिक सर्किट थिअरी अँड नेटवर्क ॲनालिसिस. त्याला विद्यापीठाचे मार्क्स आहेत 40, कॉलेजचे मार्क आहेत 10, असं मिळून तो 50 मार्काचा पेपर आहे. ठीक आहे. त्या पेपरसाठी 2.5 पिरियड आपल्याला आहेत, 2.5. दुसरा जो पेपर आहे पेपर 2 तो आहे डिजिटल फंडामेंटल्स. त्याचं पण स्ट्रक्चर तसंच, 40 मार्क विद्यापीठ परीक्षा, 10 मार्क कॉलेज इंटरनल एक्झाम, दोन्हीचे मिळून 50 मार्क. ठीक आहे. 80 अधिक 20 100 मार्काचा तो दोन्ही पेपर मिळून 100 मार्क. त्यानंतर सेमिस्टर 2 जे आहे, सेमिस्टर 2मध्ये तुम्हाला परत 2 पेपर आले. हा पेपर 1 पेपर 2 झाल्यानंतर आता सेमिस्टर 2ला पेपर 3 आला. पेपर 3मध्ये सेमीकंडक्टर डिव्हायसेस नावाचा पेपर आहे. आणि पेपर 4 जो आहे तो डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. पहिला होता डिजिटल फंडामेंटल्स, आता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स पुढच्या सेमिस्टरला. ठीक आहे. तेच त्यांचं पण स्ट्रक्चर तेच, 40 मार्काचे पेपर्स आहेत, 10 मार्काचं कॉलेज इंटरनल परीक्षा असेल, टोटल 50 मार्काची. ठीक आहे. दोन्ही पेपरचे मिळून 100 मार्क्स. त्यानंतर प्रॅक्टिकल आहेत. प्रॅक्टिकलला मात्र फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर ह्या दोन्हीचे मिळून प्रॅक्टिकल असणार आहेत. त्यालासुद्धा 80 मार्काचं प्रॅक्टिकल आहे विद्यापीठाचं. विद्यापीठ परीक्षा घेतं प्रॅक्टिकलची. 20 मार्क आम्ही घेतो डिपार्टमेंट लेवलला, त्याला इंटरनल एक्झाम म्हणतो आपण. असं मिळून 100 मार्काचं ते प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे. तर एकूण टोटल किती होती याची? 8 हे युनिव्हर्सिटी एक्झाम 80 8 त्रिक 24 240 मार्क. इंटरनल एक्झाम 20 त्रिक 60 अशी मिळून 300 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे इलेक्ट्रॉनिक्सची. फक्त एका विषयाची झाली. अशी तुमची 4 विषय असणार आहेत. ठीक आहे. म्हणजे इयरली सांगितलं, पूर्ण वर्षाचं. तर ह्या प्रकारे तुमचं स्ट्रक्चर आहे, ह्याला कोर्स स्ट्रक्चर म्हणतात.
त्यानंतर कोर स्ट्रक्चरनंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ द मार्क्स. तुमचे मार्क्स डिस्ट्रीब्युशन कसे केलेले आहेत बघा. हे आत्ता सांगितलं मी, 40 मार्क, 10 मार्क. कॉलेजला जे 10 मार्क आहेत त्याच्यामध्ये 5 मार्क तुमच्या टेस्टला आहे आणि 5 मार्क होम असाइनमेंटला आहेत. असे मिळून 10 मार्क आहेत. आणि प्रॅक्टिकलचे जे 100 मार्क आहेत तुम्हाला, त्या 100 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते तुम्हाला दिसतं इथं. प्रॅक्टिकलचे 100 मार्क्स. प्रॅक्टिकलमध्ये 2 ग्रुप आहेत तुम्हाला. ए ग्रुप आहे त्याला 35 मार्क आहेत. नंतर बी ग्रुप आहे त्याला पण 35 मार्क आहेत. आणि जर्नलला 10 मार्क आहेत. ठीक आहे. 35, 35, 70 आणि 10, 80 मार्क. ठीक आहे. आता हे 35 मार्क जे आहेत प्रॅक्टिकलचे ए ग्रुपसाठी आणि बी ग्रुप. ए ग्रुप म्हणजे काय, तुमचा ॲनालॉगचा ग्रुप आणि बी ग्रुप आहे तो डिजिटलचा ग्रुप. आपल्याला 2 पेपर ॲनालॉगमधले आहेत, पेपर 1 आणि पेपर 3 आणि 2 पेपर डिजिटलमधले आहेत, पेपर 2 अँड पेपर 4. डिजिटल फंडामेंटल्स अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असे 2 पेपर आहेत. त्याचे बी ग्रुप म्हणतो आपण त्याला, डिजिटल ग्रुप. तर ते जे 35 मार्क दिलेले आहेत ए ग्रुपला आणि बी ग्रुपला, त्याचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे की 35 मार्क्सची विभागणी कशी. तर त्यातले 8 मार्क सर्किट डायग्रॅमला ठेवलेले आहेत. 8 मार्क तुम्ही जी जोडणी करता, सर्किट जोडता त्याला आहेत. 8 मार्क तुम्ही जे ऑब्झर्वेशन्स घेतात त्याला आहेत. 8 मार्क्स तुमच्या कॅल्क्युलेशनला आणि ग्राफ्सला आहेत. ठीक आहे. किंवा तुमचं जे टायमिंग डायग्रॅम्स, डिजिटलमध्ये टायमिंग डायग्रॅम्स असतात त्या डायग्रॅम्सला आहेत. आणि 3 मार्क्स तुमचे रिझल्ट्सला आहेत. 8 चोक 32 आणि 3 35 असं 35 मार्काचं तुमचं डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. त्यानंतर हे कॉलेज इंटरनल एक्झाम जे आहे असेसमेंट, त्याचं 20 मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे ते इथं पण दाखवलेलं आहे की प्रॅक्टिकलची जी टेस्ट घेतली जाईल, म्हणजे तुम्हाला डायग्रॅम काढायला सांगितले जातील. ए ग्रुपमधला एक डायग्रॅम काढा आणि बी ग्रुपमधला एक डायग्रॅम काढा. प्रत्येकाला 5-5 मार्क दिले जातील. त्याचे 10 मार्क्स. आणि होम असाइनमेंट आणि ओव्हरऑल ह्याच्यासाठी 10 मार्क आहेत. हे प्रॅक्टिकलचे बरं का. तर ते 20 मार्काचं जे आपलं कॉलेज इंटरनल प्रात्यक्षिक परीक्षा आहे, प्रॅक्टिकल एक्झाम, त्याचं डिस्ट्रीब्युशन असं दिलेलं आहे. ठीक आहे. प्रॅक्टिकल युनिट टेस्टला 10 मार्क आणि होम असाइनमेंटला किंवा आणि ओव्हरऑलला 10 मार्क. अशा प्रकारे त्याचं डिस्ट्रीब्युशन. आता हा पहिला पेपर आला आपला. पहिला पेपर जो आहे तो बेसिक सर्किट थिअरी अँड नेटवर्क ॲनालिसिस. ठीक आहे. याच्यासाठी आपल्याला पिरियड्स त्यांनी दिलेले की हे 35 पिरियडमध्ये संपवायचं आहे हे सगळं. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे तो सर्किट एलिमेंट्स. सर्किट एलिमेंट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे 3 प्रकारचे पॅसिव्ह एलिमेंट्स आहेत, रेझिस्टर्स, कॅपॅसिटर्स अँड इंडक्टर्स. हे 3 महत्त्वाचे पॅसिव्ह एलिमेंट्स आहेत. त्या पॅसिव्ह एलिमेंट्स संदर्भात हा पूर्ण चॅप्टर आहे. त्यानंतर आपण ट्रान्सफॉर्मर वापरतो, त्यानंतर रिले वापरतो, आपण फ्युजेस वापरतो, फ्यूज वापरतो. ह्या सगळ्यांचं तोंड ओळख आपल्याला असावी की रेझिस्टर म्हणजे काय, कॅपॅसिटर म्हणजे काय, इंडक्टर म्हणजे काय, त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत, क्लासिफिकेशन काय आहे, त्यांचे ॲप्लिकेशन्स कुठं कुठं आहेत, हे सगळं डिटेल्स या चॅप्टरमध्ये असणार आहे. रिले म्हणजे काय, रिलेचं स्ट्रक्चर कसं आहे, तो कुठं वापरला जातो, फ्यूज म्हणजे काय, फ्यूजसाठी कुठलं मटेरियल वापरलं जातं. ठीक आहे. फ्यूजचा उपयोग काय, ॲप्लिकेशन्स काय. तर क्लासिफिकेशन प्रत्येकाचं, स्पेसिफिकेशन म्हणजे त्याचे रेटिंग्स वगैरे, अँड ॲप्लिकेशन्स म्हणजे कुठं वापरले जातात. क्लासिफिकेशन म्हणजे त्यांच्या टाईप्स. फॉर एक्झाम्पल रेझिस्टर म्हटलं आपण तर रेझिस्टरमध्ये भरपूर टाईप्स आहेत. कार्बन रेझिस्टर, बरोबर आहे का, मेटल फिल्म रेझिस्टर, सिरेमिक रेझिस्टर्स, असे वेगवेगळ्या प्रकारचे रेझिस्टर्स असतात. त्याला क्लासिफिकेशन म्हटलं जातं. स्पेसिफिकेशन म्हणजे त्याच्याबद्दलची माहिती.
समजा मी आता म्हटलं कार्बन रेजिस्टर, तर कार्बन रेजिस्टरचं स्पेसिफिकेशन्स असतात की बाबा हा रेजिस्टन्स ह्याला +- 5% टॉलरन्स असेल. टॉलरन्स म्हणजे समजा जर मी त्याला 100 ओमचा रेजिस्टन्स असेल तर ॲक्च्युली मोजल्यावर ह्याच्यामध्ये कमी जास्त 5% होऊ शकतं. म्हणजे हा 95पासून 105पर्यंत कुठली व्हॅल्यू दाखवू शकतो. 95पासून ते 105पर्यंत प्लस मायनस ना. 100 - 5 म्हणजे 95 आणि 100 + 5 म्हणजे 105. तर हे झालं स्पेसिफिकेशन. 100 ओमचा रेजिस्टन्स आहे, परंतु ॲक्च्युली व्हॅल्यू मेजर केल्यावर त्याच्यामध्ये 5% तफावत असू शकते. त्याच्या व्हॅल्यूमध्ये 100 - 5 असू शकतं किंवा 100 + 5 जास्तीत जास्त एवढी तफावत त्याच्यामध्ये असणार. ह्या गोष्टीला आपण स्पेसिफिकेशन्स म्हणतो. आणि ॲप्लिकेशन म्हणजे कुठं वापरले जातात या प्रकारचे रेजिस्टर्स, हे सगळे डिटेल्स ह्याच्यामध्ये कव्हर केले जातील. दुसरा जो चॅप्टर आहे तो सर्किट फंडामेंटल्स. सर्किट फंडामेंटल्समध्ये तुमचे DC सोर्सेस, कॉन्स्टंट व्होल्टेज अँड कॉन्स्टंट करंट सोर्सेस, AC सोर्सेस. आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे आपल्या हे असतात, आपल्या पॉवर सप्लायज असतात. 2 प्रकारचे पॉवर सप्लायज आहेत, बरोबर आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचे? एक आहे DC आणि दुसरा आहे AC. DC म्हटल्यावर काय आलं? बॅटरी, आपली सेल बॅटरी आपण वापरतो ते. हे सगळे DC सोर्सेस झाले. ह्यांना एक बाजूची पॉझिटिव्ह टर्मिनल असते आणि दुसरी बाजू निगेटिव्ह टर्मिनल असते, बरोबर आहे का. AC सोर्सेस म्हणजे तुमचे हे जनरेटर जो असतो तो AC असतो. तो तुम्हाला 230 व्होल्ट AC देतो आणि 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी देतो. AC म्हटली की आपल्याला लगेच लक्षात येतं की अशी वेव्ह असते, या प्रकारची वेव्ह येते त्यामध्ये. ह्याला आपण AC सोर्स म्हणतो, ठीक आहे. तर 2 प्रकारचे पॉवर सप्लायज आहेत, एक DC पॉवर सप्लाय आणि एक AC पॉवर सप्लाय. हे दोन्ही प्रकारचे आपण त्यामध्ये स्टडी करणार आहे. हे बघा इथं आलं बघा, सिन्युसॉइडल अँड नॉन सिन्युसॉइडल सोर्सेस. सिन्युसॉइडल म्हणजे ही साईन वेव्ह, ह्याला सिन्युसॉइडल म्हणतात. नॉन सिन्युसॉइडल म्हणजे समजा जर ही वेव्ह अशी काढली मी ट्रायंग्युलर किंवा स्क्वेअर काढली अशी, तर ही सिन्युसॉइडल नाही आहे, साईन वेव्ह नाही आहे, नॉन सिन्युसॉइडल म्हणतात. तर ही ट्रायंग्युलर, स्क्वेअर हे सगळे नॉन सिन्युसॉइडल वेव्ह फॉर्म झाले. त्या प्रकारचे पण काही सोर्सेस असतात, ठीक आहे. हां मॅडम बोला. मी कन्फर्म केलंय सर. हां काहीतरी 3 स्लॉट बोललेत ना तुम्हाला? हां 3 स्लॉट मध्ये हो बोललेत ना? हो ते बोललेत त्यांचा अमाऊंट काहीतरी 9,30,000 एक म्हणजे असं 3 स्लॉट त्यांचे होतील. हां ना बरोबर आहे ना? हो. ते बोलले होऊन जाईल त्यांच्याकडून. ते थोडासा प्रॉब्लेम झालेला ओव्हरड्यूचा, पण आता त्यांच्याशी ऍक्च्युली बोलणं झाले बोलतात माझं त्या सरांशी. बर तर होऊन जाईल बोलले. मग आता ते काय म्हटले मला, पहिला तुम्ही हे पेमेंट केले की पहिला स्लॉट आम्ही पाठवतो. हो मला पण तेच अपडेट केले की म्हणजे आता जर ते स्लॉट करतील ना मग संध्याकाळपर्यंत त्यांचं एक स्लॉट क्लिअर होऊन जाईल. बरं त्यांना अमाऊंट भेटली ना की मग ते दुसरे स्लॉट. हां करतील, मग त्यांच्यावर कसं बरोबर ना? हां बरोबर क्लिअर होऊन जाईल. हो मी बोलली ठीक आहे चालेल, मग होऊन जाईल तर चांगली गोष्ट ना. त्या एक स्लॉट करतील तर त्यांचं होऊन जाईल, तर मग त्यांना हो. पण पैसे भेटतील ना. मग हो 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 ठीक आहे मॅडम ते चालेल. बोलले तेवढं स्लॉट तुम्ही कम्प्लीट करून घ्या बोलले. हो हो मग मला अपडेट द्या, ठीक आहे? ठीक आहे ठीक आहे ओके. ठीक आहे. हां त्यानंतर AC आपल्याला माहिती आहे RMS व्हॅल्यू आपण म्हणतो ऑफ करंट अँड व्होल्टेज, फेज रिलेशनशिप, करंट अँड व्होल्टेज रिलेशनशिप, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार आहे, ठीक आहे.
तिसरा जो आहे ते तिसरा जो चॅप्टर आहे तो ए सी सर्किट्स. आता याच्यामध्ये फक्त ए सी सर्किट्सच असणार आहेत. याच्यामध्ये सेरीज अँड पॅरलल आर एल सी सर्किट्स. सेरीज अँड पॅरलल आर एल सी म्हणजे आपल्याला माहिती आहे, हा रेजिस्टन्स आहे, हा कॅपॅसिटन्स आहे आणि हा इंडक्टन्स आहे. हे तिन्ही जर असे ओळीनं जोडले तर याला आपण सेरीज म्हणतो. सेरीज सर इथं ए सी सप्लाय दिला आपण याला अशा प्रकारे. हा ए सी सोर्स आहे, हा आर सी एल. हे झालं सेरीज सर्किट. पॅरलल म्हणजे इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे पॅरललमध्ये येतात. हा इंडक्टर आहे आणि हा कॅपॅसिटर आहे, ह्याला पॅरलल म्हणतात. एकमेकाच्या अक्रॉस जोडले आणि याला ए सी सोर्स जोडला आपण असा, तर याला आपण पॅरलल म्हणतो. ठीक आहे, याला सिरीज म्हणतो. तर सिरीज आणि पॅरलल असे दोन प्रकार याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, मग त्यांचं आपल्याला पूर्ण डिटेल्स त्याचे फेज डायग्रॅम, इम्पिडन्स, ॲडमिटन्स, रेझोनन्स, रिस्पॉन्स कर्व, बँडविड्थ, क्वालिटी फॅक्टर ह्या सगळ्या गोष्टी त्यामधल्या स्टडी करायच्या त्या सर्किट याच्यामध्ये, या चॅप्टरमध्ये. हा झाला आपला तिसरा चॅप्टर. चौथा जो चॅप्टर आहे तो नेटवर्क थिअरम्स. ह्याच्यामध्ये सगळ्या थिअरम्स आलेले आहेत तुमच्या. पहिलीच थिअरम आहे ती आपल्याला ओहम्स लॉ तर ऑलरेडी झालेलाच आहे 12वीला, तो काही इथं परत रिपीट होणार नाही. ह्याच्यामध्ये किर्चॉफ्स लॉ पण तुम्हाला झालेला आहे, परंतु इथं थोडंसं किर्चॉफ्स लॉ आपल्याला नेहमी लागतो, त्याच्यामुळे आपण हा ठेवलेला आहे याच्यामध्ये सिलेबसमध्ये. तर किर्चॉफ्स लॉज येणार तुमचे. किर्चॉफ्स लॉज म्हणजे दोन प्रकारचे लॉज आहेत, करंट लॉ आणि व्होल्टेज लॉ. दोन्ही प्रकारच्या लॉज आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मेश अँड नोडल ॲनालिसिस. हे सर्किट ॲनालिसिसमधला प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये डी सी सर्किट्स फक्त आपण डिस्कस करणार, त्यामध्ये सुद्धा फक्त रेझिस्टिव्ह सर्किट्सच आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, त्याला आपण मेश ॲनालिसिस अँड नोडल ॲनालिसिस असं म्हणतो. ते नेमकं काय ते आपण ते चॅप्टर ज्यावेळेस स्टडी करू त्यावेळेस कळेल तुम्हाला. त्यानंतर थेविनिन्स थिअरम महत्त्वाची थिअरम आहे, नॉर्टन्स थिअरम ह्या सगळ्या महत्त्वाच्या थिअरम्स आहेत. सुपरपोजिशन थिअरम, मिल्वन्स थिअरम, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थिअरम, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरम्स. कारण ह्या नावच आहे नेटवर्क थिअरम्स, ह्या चॅप्टरचं नावच आहे नेटवर्क थिअरम. ह्या सगळ्या प्रकारच्या थिअरम्स आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. हा एक महत्त्वाचा चॅप्टर आहे आपल्याला. आणि शेवटचा जो चॅप्टर आहे तो टू पोर्ट नेटवर्क्स. टू पोर्ट नेटवर्कमध्ये ब्लॅक बॉक्स थिअरी, कन्सेप्ट ऑफ इक्विव्हॅलेंट नेटवर्क, झेड, वाय, एच अँड टी नेटवर्क्स, टी नेटवर्क अँड पाय नेटवर्क अँड देअर इंटरकन्व्हर्जन्स. हा जरा नवीन प्रकारचा चॅप्टर आहे तुम्हाला, जो तुम्हाला झालेला नाही आहे 11वी-12वीला, कुठंच झालेला नाही आहे. ठीक आहे, तर हा आपला शेवटचा चॅप्टर असणार. तर हा जो पेपर आहे, प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला 5च चॅप्टर्स असतील. ठीक आहे, तर आपण आता 5ही चॅप्टरचं नुसतं तोंड ओळख करून घेतली की आपल्याला फक्त नावं तर कमीत कमी माहीत असले पाहिजे की ह्या पेपरमध्ये कोणती चॅप्टर्स आहेत. तर आपल्याला नावं कमीत कमी माहीत असले पाहिजे. पहिला चॅप्टर आहे सर्किट एलिमेंट्स, दुसरा आहे सर्किट फंडामेंटल्स, तिसरा आहे ए सी सर्किट्स, चौथा आहे नेटवर्क थिअरम्स आणि 5वा आहे टू पोर्ट नेटवर्क. ह्याच्यासाठी काही पुस्तकं तुम्हाला रिकमेंड केलेली आहेत. ह्यातलं सर्वात महत्त्वाचं पुस्तक तुम्ही घेऊन ठेवलं तरी हरकत नाही, सेकंड हँड मिळालं तरी चालेल, परंतु हे पुस्तक घेऊन ठेवा तुमच्याकडं. महत्त्वाचं पुस्तक आहे, अ टेक्स्ट बुक ऑफ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स बाय R.S. सेडा. हे पुस्तक तुम्हाला FYला आणि SYला ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्ससाठी उपयोगी. ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्ससाठी हे उपयोगी. ठीक आहे, बाकीचे मग तुम्हाला जसे मिळतील तसं तुम्ही घेऊ शकता, परंतु सर्वात महत्त्वाचं पुस्तक हे अ टेक्स्ट बुक ऑफ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स बाय R.S. सेडा हे तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोन्हीचे सिलेबस जवळपास कव्हर केलेले आहेत त्यांनी, त्याच्यामुळे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं पुस्तक आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण आता पुढच्या चॅप्टरकडे येऊ. पुढचा जो चॅप्टर आहे तो आहे डिजिटल फंडामेंटल्स.
करेक्ट. हा आहे पेपर 2. डिजिटल फंडामेंटल्समध्ये पहिलाच जो चॅप्टर आहे तो नंबर सिस्टीम्स आहे. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर सिस्टीम्स आहेत. आपण जी आपल्या व्यवहारात वापरतो ती डेसिमल नंबर सिस्टीम आहे. डेसिमल नंबर सिस्टीम, ठीक आहे. याच्यामध्ये 0 ते 9 अंक येतात आणि नंतर हेच अंक रिपीट होतात. 10, 11 लिहिताना आपण परत एकावर 0, एकावर 1, एकावर 2 ह्याच 10 आकड्याची आपण ह्या 10 अंकाची आपण परत मांडणी करतो वेगवेगळ्या प्रकारे. त्याला आपण डेसिमल नंबर सिस्टीम म्हणतो. अशा प्रकारे जगामध्ये अजून इतर पण नंबर सिस्टीम्स आहेत. फॉर एक्झाम्पल बायनरी नंबर सिस्टीम आहे. बायनरीमध्ये 0 आणि 1 हे 2च अंक वापरले जातात. जसं आपण इथं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 10 अंक वापरतो, तसं इथं फक्त 2च अंक वापरतात, म्हणून त्याला बायनरी नंबर सिस्टीम वापरतात. तसंच ऑक्टल नंबर एक सिस्टीम आहे. ऑक्टल नंबर सिस्टीम, ऑक्टल म्हणजे 0 to 7 एवढेच आकडे वापरले जातात. 7 नंतर इथं काय येतं? 10 येतं. 7 नंतर 8 नाही, 8 आणि 9 सोडून द्यायचं, डायरेक्ट 10 लिहायचं. 10, 11, 12, 17पर्यंत. 17 नंतर डायरेक्ट 20, कारण 7च्या पुढं अंकच नाही आहेत. 18, 19 म्हणायचंच नाही, कारण 8 आणि 9 अंकच नाही आहे त्याच्यामध्ये. डायरेक्ट 20लाच यायचं. 20, 21, 22 असं करायचं. ह्याला म्हणतात ऑक्टल नंबर सिस्टीम. तशीच अजून एक महत्त्वाची आपल्याला लागणारी सिस्टीम आहे ती हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. हेक्साडेसिमल, हेक्साडेसिमलमध्ये हेक्साडेसिमल, हेक्सा म्हणजे 6 प्लस डेसिमल 10 म्हणजे ही 16. याच्यामध्ये 16 अंक वापरले जातात. जसे डेसिमलमध्ये 0 to 9 10 अंक वापरले जातात, तसं याच्यामध्ये 16 अंक वापरले जातात. 16 कुठले? तर 0 ते 9 हे तर आहेतच, हे 10 झाले. 9च्या पुढं A, B, C, D, E आणि F हे 6 अंक पुढे येतात. म्हणजे 0 ते 9 झालं की 9 नंतर A, B, C, D, E, F, F नंतर 10 येतं इथं. 10, 11, 12 असं करत तुम्ही 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. 19 झाल्यानंतर 20 नाही, 1A, 1B, 1C, 1D, 1E आणि 1F. 1F झाल्यानंतर मग 20. कारण याच्यामध्ये 16चे 16 अंक तुम्हाला वापरावे लागतात. आलं का लक्षात? तर ह्याला म्हणतात हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नंबर सिस्टीम्स आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे, तर हा चॅप्टर आपला झाला. त्यानंतर येतो बायनरी कोड्स. बायनरी कोड्स मी तुम्हाला सांगितले की आपल्या कॉम्प्युटरवर ज्या कीज आहेत, कीज वापरतो आपण, त्या कीजला प्रत्येक कीला एक कोड येतो. त्या कोडला आस्की कोड म्हटलं जातं. ठीक आहे, त्या प्रत्येक कीला एक कोड आहे, डिजिटल कोड आहे. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे कोड दिला जातो. 7 आकडी कोड आहे, 7 डिजिट. ठीक आहे, हा कशाचा तर कोड असेल. तर आपल्याला माहिती आहे सर्वात लहान कोड कुठला असणार? हा, सगळे 0. आणि सगळ्यात मोठा कोड काय असणार? सगळे 1. याच्यामध्ये सगळे कॉम्बिनेशन्स तुमचे येतात. तुम्ही कुठली की दाबली की अशा प्रकारचा एक कोड त्यातनं बाहेर पडतो आणि तो तुमच्या CPU ला दिला जातो. सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला हा पास केला जातो कोड. CPU ला कळतं की तुम्ही कुठली की दाबली नेमकी. ठीक आहे, तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोड्स आहेत. आस्की कोड जसा आहे तसा 8421 कोड किंवा ह्याला BCD कोड पण म्हणतात, BCD कोड. तसंच एक्सेस 3 कोड, ग्रे कोड, पॅरिटी बीट, हे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कोड्स आपण त्याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे, तिसरा जो चॅप्टर आहे तो आहे लॉजिक गेट्स. ठीक आहे, लॉजिक गेट्स हे तुम्हाला जवळपास झालेलं असेल 11वी 12वीला. ऑर गेट आहे, अँड गेट आहे, नॉट गेट आहे, नॅन्ड गेट आहे, नॉर गेट आहे, एक्सॉर आहे, एक्सनॉर आहेत.
असे वेगवेगळ्या प्रकारचे गेट्स आहेत. ठीक आहे, तर त्या गेट्सची स्टडी पण आहे आपल्याला. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह लॉजिक आणि निगेटिव्ह लॉजिक हे पण आपण स्टडी करणार आहे. त्यामध्ये काही थिअरम्स आहेत महत्त्वाच्या, डी मॉर्गन्स थिअरम, युनिव्हर्सॅलिटी ऑफ नॅन्ड गेट अँड नॉर गेट्स, आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे ICs अवेलेबल आहेत, डिजिटल ICs, ते पण आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहे. ह्या IC आपण ॲक्च्युली प्रॅक्टिकलला पण वापरणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण थिअरीला पण बघणार आणि प्रॅक्टिकलला पण बघणार. तर हे सगळे लॉजिक गेट्स हे आपण स्टडी करणार आहे. त्यानंतर चौथा चॅप्टर जो आहे तो बुलियन अल्जेब्रा. बुलियन अल्जेब्रामध्ये हा जो अल्जेब्रा आहे, बुलियन अल्जेब्रा, ह्याचे कुठले कुठले रूल्स आहेत आणि लॉज आहेत ते आपण स्टडी करणार. बुलियन अल्जेब्राचा उपयोग काय, आणि त्याच्यावरनं कार्नॉफ मॅप म्हणतात त्याला, के मॅप. तर कार्नॉफ मॅप आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, हे सगळं डिटेल्समध्ये आपण बघणार. तुम्हाला तर हे झालेलं नाही 12वीला, परंतु हे आता यावर्षी तुम्हाला डिटेल्समध्ये होईल सगळं. आणि शेवटचा जो चॅप्टर आहे तो ॲरिथमॅटिक सर्किट्स. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे गेट्स, एक्सॉर गेट वापरून कसं आपण ॲडिशन करू शकतो, सबट्रॅक्शन कसं करू शकतो. ठीक आहे, 4 बीट सबट्रॅक्शन, 8 बीट सबट्रॅक्शन किंवा 8 बीट ॲडिशन, 4 बीट ॲडिशन, हे सगळं कसं करू शकतो. आणि आपला कॉम्प्युटर जो आहे त्याचा एक जनरल आराखडा कसा असतो कॉम्प्युटरचा, तो पण आपण स्टडी करणार. त्याला ब्लॉक डायग्रॅम ऑफ डिजिटल कॉम्प्युटर असं म्हटलेलं आहे. तर हा 5वा चॅप्टर झाला आपला ॲरिथमॅटिक सर्किट्स. तर हे सगळे चॅप्टर्स आपण यावर्षी आपण सगळे स्टडी करणार आहे. हे फक्त तुम्हाला तोंड ओळख करून दिलेली. ठीक आहे, ही फक्त तुम्हाला तोंड ओळख करून दिली. हां, याच्यामध्ये पण एक महत्त्वाचं पुस्तक आहे हे